श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे. मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त ताईदादांना स्वामी सेवेमध्ये जोडण्याचा प्रयत्न करा. आज आपण आपल्या मठामधील एक व्हिडिओ पाहणार आहोत. आपला अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आपल्या मठामध्ये जगामध्ये कुठेही नाही असं सुंदर वारुळावरती स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. खरं तर जगातील एकमेव मंदिर श्री स्वामी समर्थ महाराज वारुळावर विराजमान झालेलं असं आपल्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठामध्ये मंदिर आहे. आपला मठ ज्या वेळेस स्थापन झाला त्या अगोदरपासून आपल्या या जागेमध्ये वारुळ आपल्याला दिसत आहे. खरं तर दादांना एक दिवस दृष्टांत झाला की या वारुळाखाली स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत आणि त्या पादुका काढाव्या लागतील, त्यांना योग्य ते स्थान द्यावं लागेल. असा दृष्टांत ज्यावेळेस मठाधिपती प्रदीप दादांना झाला त्यावेळेस दादांनी खूप विचार केला. विचार केल्यानंतर दादांच्या लक्षात आलं की आपण आपल्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांना स्थान तर दिलेलं आहे, पण वारुळामधून जर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका काढायच्या, जी साधी गोष्ट नाही, हे आपण सर्वसामान्य माणसं नाही करू शकत. त्यासाठी खूप मोठा अधिकार असावा लागतो. म्हणजे ते गोष्ट करणं दादांना पटलं नाही. आणि दादांनी विचार केल्यानंतर लक्षात आलं की ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज कर्दळी वनामध्ये वारुळामधून प्रगट झाले होते आणि तशीच काही स्थिती आपल्या मठामध्ये देखील आहे. म्हणून दादांनी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका न काढताही स्वामी समर्थ महाराजांनाच वारुळावरती स्थान देण्याचा विचार केला. आणि गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना वारुळाच्या वरती खूप सुंदर अशा श्रीयंत्राचं मंदिर बांधून त्या मंदिरावर गुरुवारी 12 डिसेंबर 2024 रोजी ब्रह्मांडाचे मालक स्वामी समर्थ महाराजांना विराजमान केलं. म्हणजे खाली वारुळ आहे, वारुळावरती श्रीयंत्राचं सुंदर असं मंदिर आपल्या मठामध्ये बांधलेलं आहे. आणि या मंदिरामध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांना विराजमान केलेलं आहे. वारुळावरती स्वामी समर्थ महाराजांना विराजमान केलेलं असं मंदिर आपल्याला जगामध्ये कुठेही पाहायला भेटणार नाही. ते आपल्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक आपल्या मठामध्ये आहे. आणि आपल्या मठाची प्रचिती सर्व ताईदादांना येत आहेत. म्हणून सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण एकदा तरी आपल्या मठाला नक्की भेट द्या आणि सुंदर अशा स्वामी मंदिराचं आपण दर्शन घ्यायचं आहे. म्हणून सर्व ताईदादांनी एकदा तरी आपल्या मठामध्ये नक्की या. कारण आपल्या मठाची कमान ओलांडल्यानंतरच आपला 70% प्रश्न सॉल्व्ह होत असतो आणि राहिलेला 30% प्रश्न हा प्रदीपदादांच्या सेवेने 100% सुटत असतो. म्हणून म्हणतात दुःख हे आपल्यावर आलेलं संकट जरी असलं तरी ती आपल्या सहनशीलतेची आणि मानसिकतेची कसोटी असते. आणि या कसोटीला सामोरं कसं जायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. ज्याच्या आयुष्यात संकट जास्त येत असतात ती त्यांची कुवत पाहून येत असतात. कारण प्रत्येकात ही सहनशक्ती नसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरा हा टाकीचे अनेक घाव सोसून मगच तयार होतो. स्वामी म्हणतात ना, जो हे वादळ झेलू शकतो तोच स्वतःला पेलू शकतो. जो हे वादळ झेलू शकतो तोच स्वतःला पेलू शकतो. म्हणून नशिबाला कोसत बसण्यापेक्षा संकटांना, परिस्थितीला सामोरं जायला हवं. म्हणजे सुखाच्या वाटेला आपण नकळत लागत असतो. आणि याच सुखाच्या वाटेला लागण्यासाठी आपला कितीही मोठा प्रश्न असू द्या, आपल्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे एकदा तरी या आणि प्रदीपदादांची स्वामी सेवा घ्या. आपलंही जीवन स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च एकदा सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ.